आजच्या प्रयोगाचे नाव आहे पचन संस्था. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे दिलेल्या आराखड्यावर पचन संस्थेचा क्लेचा मॉडेल तयार करण्यासाठी ही किट उपयुक्त आहे. यावरून आपल्याला पचन संस्थेतील विविध अवयव समजतील आणि त्याचे ज्ञान होईल. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे पचन संस्थेचा आराखडा एक, वेगवेगळ्या कलरच्या मॉडेलिंग क्ले आणि स्टिकर. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर हा पचन संस्थेचा आराखडा घ्यायचा. इथे बघा सगळे भागांचा आपल्याला डिझाईन दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, क्ले घ्यायच्या वेगवेगळ्या कलरच्या आणि इथे त्या त्या साईजचा आपल्याला आकाराचा तिथे अवयव बनवायचे आहे. तर आपण घेऊया आपली सगळ्यात आधी निळी क्ले. याद्वारे आपण तयार करूया अन्ननली. थोडीशी घेऊया आपण, त्याला आपण तयार करूया. या प्रकारे आपली अन्ननलिका तयार होईल. त्यानंतर इथं आपली लाळ ग्रंथी आहे, तिथेही आपण वेगळ्या कलरने हे करून घेऊया. तर यासाठी आपण माती वापरूया वेगळ्या कलरची. त्यानंतर हे तर या प्रकारे लावून घ्या. या प्रकारे आपल्याला इथे लाडगंती लावायची आहे. त्यानंतर आपण इतर भाग लावून घेऊया. या प्रकारे आपल्याला सगळं लावून घ्यायचं आहे. हा झाला आपला पचन संस्थेचा संस्था तयार. आता आपल्याला याचे वेगवेगळे नावाचे स्टिकर इथं लावायचे. तर आपण ते लावून घेऊया. सगळ्यात आधी लाडग्रंथी. या प्रकारे आपण याची नावं लिहून घेतली आहे. आता हे स्टिकर ज्या ठिकाणी जे जे आहे तिथे आपण लावून घेऊया. सगळ्यात आधी लावून घेऊया अन्ननलिका. ही आपली अन्ननलिका आहे. इथं अन्ननलिकाच्या लावल्या. त्यानंतर लाळ. ही आपली लाळ ग्रंथी आहे. इथं आपण हे लाव. त्यानंतर इथे हे पोट आहे आपलं, तर इथे पोट लावा. त्यानंतर हे आपलं यकृत आहे, तर इथे यकृतचं स्टिकर. त्यानंतर हे जे आपले आहे बाजूला, हे आहे आपले मोठे आतडे, इथं मोठ्या आतड्याचं स्टिकर. आणि हे जे अंदरचे आहे पोपटी कलरचे, हे आपले लहान आतडे. आपण इथे लहान आतडे. त्यानंतर हे जे दिसत आहे तुम्हाला, हे आहे आपलं स्वादुपिंड. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. त्यानंतर हे जे हिरव्या कलरचं दिसत आहे, हे आहे आपलं पित्ताशय. या प्रकारे आपल्याला स्टिकर चिपकवून घ्यायचे आहे, जिथं जिथं जे जे अवयव आहेत ते. तर आपण जाणून घेऊया याचे कार्य आता. जेव्हा आपण कुठलंही अन्न खातो ते बारीक चावतो. ते चावता चावता काय होते, की या लाळ ग्रंथीद्वारे तयार झालेली लाळ त्यामध्ये मिक्स होते. आणि ते मिक्स झाल्यावर तो घास आपला थोडा नरम येतो. आणि तो नंतर अन्ननलिकेद्वारे पोटामध्ये जातो. पोटामध्ये काय होते, पोटामध्ये असते आपल्या हायड्रोक्लोरिक ऍसिड. ते कुठनं येते, या पित्ताशयामधून. आणि हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या अन्नाला पचवायला मदत करते आणि त्या अन्नाचं विघटन करते. त्यानंतर हे जे यकृत आहे त्यामधली चरबी ॲब्झॉर्ब करते, म्हणजे आपल्याला चरबी पचवते. त्यानंतर ते पुढे जाते. पुढे इथे हे आहे आपल्याला हिरव्या कलरचं स्वादुपिंड. स्वादुपिंड काय करते, त्यामधली साखर पचवून टाकते आणि जास्त साखर वाढू देत नाही. त्यानंतर हे अन्न जाते आपल्या लहान आतड्यांमध्ये. लहान आतडे काय करतात, त्यामधलं पौष्टिक तत्वे ॲब्झॉर्ब करून घेतात. म्हणजे मिनरल्स, विटॅमिन्स, एनर्जी, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हे सगळे लहान आतडे ॲब्झॉर्ब करून घेतात आणि आपल्या बॉडीला पुरवतात.
त्यानंतर हे जाते मोठ्या आतड्यांमध्ये. मोठे आतडे काय करतात, त्यामधलं पाणी शोषून घेतात आणि जे उरलेला कचरा आहे, वेस्ट आहे, ते बाहेर काढतात. ते हे झालं आपल्या पूर्ण पचन संस्थेचं काम. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की पचन संस्थेत कुठकुठले अवयव असतात आणि त्यांचं कार्य काय आहे, हे आपण यामधून शिकलो. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.